नमस्कार. 9:30 बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. टोलबाबत महिन्याभरात नवं धोरण आणण्याचा प्रयत्न करणार केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी. एलपीजी अनुदानाची रक्कम आजपासून ग्राहकांच्या बँक खात्यात थेट जमा होणार. विना अनुदानित गॅस सिलेंडर आणि विमान इंधन दरात कपात. भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देऊ केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग. केंद्रीय नियोजन आयोगाऐवजी आता नीती आयोग आजपासून कार्यरत होणार. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गैरकारभार रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरणार केंद्रीय मंत्री रामविलास पासवान. आणि राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा, फळबागा आणि पिकांचं नुकसान. पाहूया सविस्तर वृत्त. टोलबाबत गेले 2 महिने तपशीलवार अभ्यास सुरू असून पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर महिनाभरात नवं टोल धोरण आणण्याचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. देशात सुरू करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक टोल वसुली यंत्रणेमध्ये 88,000 कोटी रुपये वाचणार असून टोल नाक्यावर वाहनांना जास्त काळ ताटकळावं लागणार नाही अशी माहितीही त्यांनी दिली. महाराष्ट्रात राज्य महामार्गावर ई टोल वसुलीसाठी यंत्रणा उपलब्ध करून देण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. मुंबईतली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी येत्या 3 महिन्यात वॉटर बस आणण्याचा आपला प्रयत्न राहील. राज्यात प्रदूषण कमी करण्यासाठी वाहतूक मंत्री दिवाकर रावते यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही गडकरी म्हणाले. 350 पैकी 140 टोल ई टोल झाले. मुंबई दिल्ली पूर्ण झालं आणि देशाचं आता याच्या डिसेंबर पर्यंत म्हटलं त्यांना पूर्ण करा म्हणून. मला आत्ता आकडेवारी माहिती नाहीये पण जवळपास 300 पर्यंत ते या 15 दिवसात सगळे टोल होतील आणि त्याच्यामुळे 88,000 कोटी रुपये वाचणार. आणि या तुमच्या बँकेचं मोबाईलवर येतं ना तुमचे एवढे पॉईंट्स आहेत तसा तर तुम्हाला कळेल की तुम्ही ते समोर आम्ही तुम्हाला स्टिकर लावलेला आहे तो कॅमेरा की बस तुम्ही थांबायचं नाही आणि तुम्हाला बँक कळवेल की तुमचे एवढे पैसे तुमच्याकडे आता जमा. आणि मी रावते साहेबांना विनंती करणार आहे की पुणे आणि मुंबई याच्यामध्ये जी व्हॉल्वो बस सर्व्हिस आहे ती बायोडिझेलवर करा. आता बायोडिझेलवर आणि इथेनॉलवर देखील एक बस नागपुरात चालते. याचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की 95% इमिशन ऑफ कार्बन मोनॉक्साईड प्रदूषण मुक्त, जे स्वच्छ भारत प्रदूषण मुक्त भारत. देशातले सर्व नवे राष्ट्रीय महामार्ग काँक्रीटचे असतील असंही त्यांनी सांगितलं. देशातल्या अपघातांचं प्रमाण निम्म्यावर आणण्याला आपण प्राधान्य देऊ. गेल्या 6 महिन्यात मोदी सरकारनं प्रशासन गतिमान केलं असून या काळात विकास दर आणि औद्योगिक विकास दरही वाढल्याचं गडकरी यांनी सांगितलं. सरकारच्या गेल्या 6 महिन्यातल्या कामगिरीची माहितीही त्यांनी दिली. पंतप्रधान कृषी सिंचन योजना 100% अनुदानित योजना असून 2 वर्षात 5 लाख कृषीपंप देण्याचा सरकारचा मानसही गडकरी यांनी व्यक्त केला. देशभरात स्वयंपाकाचा गॅस वापरणाऱ्या ग्राहकांच्या बँक खात्यात आजपासून अनुदानाची रक्कम आता थेट जमा होणार आहे. या गॅस ग्राहकांसाठीच्या थेट लाभ हस्तांतरण योजनेचं पहल असं नामकरण करण्यात आलं असून त्यानुसार ग्राहकानं सिलेंडरसाठी मागणी नोंदवल्यावर त्याच्या बँक खात्यात 568 रुपये जमा होतील आणि ग्राहकाला बाजारभावानं सिलेंडर खरेदी करावा लागेल. 15 नोव्हेंबर 2014ला देशातल्या 54 जिल्ह्यात प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना लागू करण्यात आली होती. तर आजपासून ही योजना देशाच्या उर्वरित सर्व भागात लागू करण्यात आली आहे. सुरुवातीला या योजनेसाठी असलेली आधार कार्डची सक्ती आता मागे घेण्यात आली असून आता ज्या ग्राहकांकडे आधार कार्ड नाही ते ग्राहक बँक खात्याचा नंबर स्वयंपाकाच्या गॅसच्या ओळखपत्र क्रमांकाशी जोडून या योजनेचा लाभ आता घेऊ शकतील. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाल्याचं विना अनुदानित गॅस सिलेंडर आणि विमानासाठीच्या इंधन दरात कपात करण्यात आली आहे. स्वयंपाकाच्या विना अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात 43.5 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी ही दर कपात आज जाहीर केली. ऑगस्टपासून विना अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरातील ही 5वी कपात आहे. विमानासाठीच्या इंधन दरातही 12.5% कपात करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं आज पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर 2 रुपये वाढ करण्याची घोषणा केली असली तरी सर्वसामान्य ग्राहकांवर हा दरवाढीचा बोजा पडणार नाही. किरकोळ पेट्रोल पंपावरील डिझेल आणि पेट्रोलच्या दरात वाढ होणार नसल्यानं सर्वसामान्य ग्राहकाला काहीसा दिलासा आहे. भारताकडे वाकड्या नजरेनं पाहण्याचा प्रयत्न केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात येईल असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी ठणकावलं आहे.
सीमेवर पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचा भंग करत असल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांचे अधिकारी एकमेकांच्या संपर्कात आहेत असं सांगून पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्याच्या घटना रोखल्या पाहिजेत असे राजनाथ सिंग आज म्हणाले. पाकिस्तानच्या कुरापती अद्याप सुरूच असून सांबा आणि जम्मू विभागात 13 भारतीय ठाण्यावर तसंच नागरिक क्षेत्राबरोबरच आंतरराष्ट्रीय सीमेवरही पाकिस्ताननं काल रात्रभर जोरदार गोळीबार केला. मध्यरात्री पाकिस्तानी रेंजर्सनी अचानकपणे गोळीबार करत सीमेवरची ठाणी तसंच नागरिक क्षेत्रालाही लक्ष्य केल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाच्या सूत्रांनी दिली आहे. भारतीय जवानांनीही गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं. शस्त्रसंधीचा भंग केल्यासंदर्भात भारत पाकिस्तानकडे आपला तीव्र निषेध व्यक्त करणार असल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक राकेश शर्मा यांनी दिली आहे. मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झकीउर रहमान लखवी याला अफगाणी नागरिकाच्या अपहरण प्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून त्याला रावळपिंडी इथल्या तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. दरम्यान लखवीची नजरकैद रद्द करण्याच्या इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला पाकिस्तान सरकारनं आव्हान दिलं आहे. पाकिस्तानच्या सरकारी अधिकाऱ्यानं पीटीआय या वृत्तसंस्थेला आज ही माहिती दिली. लखवीच्या सुटकेमुळे देशात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही बाब इस्लामाबाद उच्च न्यायालयानं नजरेआड केल्याचं सरकारनं म्हटलं आहे. केंद्रीय नियोजन आयोगाऐवजी आता नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया अर्थात नीती आयोग आजपासून कार्यरत होणार आहे. या नव्या आयोगाच्या अध्यक्षपदी पंतप्रधान राहणार असून सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपालांचा यात समावेश राहणार आहे. नियोजन आयोगाची जागा नवी यंत्रणा घेणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी जाहीर केलं होतं. त्या दृष्टीनं हे पहिलं पाऊल मानलं जातं. सरकारचा निर्णय म्हणजे केवळ एक क्लुप्ती असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. नियोजन आयोगाच्या पुनर्रचनेसंदर्भात आणि नव्या नामकरणामागे काँग्रेस विरोधी धोरण असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 6 महिन्यात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेतली होती. त्यावेळी काँग्रेस शासित काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी नियोजन आयोगाची रचना बदलण्याला आपला विरोध दर्शवला होता. विकासाच्या मार्गात अडसर ठरणाऱ्या भूसंपादन कायद्यातल्या अनेक तरतुदी वगळून नुकत्याच त्या कायद्यात सरकारी तसंच खासगी क्षेत्रातल्या प्रकल्पांसाठी विनासायास जमीन अधिग्रहित करता यावी या दृष्टीनं सुधारणा करण्यात आल्या आहेत. या नव्या स्वरूपातील भूसंपादन कायद्याबाबत अधिक माहिती देण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान आपल्या स्टुडिओत आले आहेत. संदीपजी, 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत आणि सर्वप्रथम आपल्याला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला सुद्धा सर, आता जे भूसंपादन कायदा आपण म्हणतो की ह्या नवीन सरकार एनडीए सरकारचा जो धडाकेबाज कार्यक्रम सुधारणांचा आर्थिक सुधारणांचा राबवायचा त्यामध्ये भूसंपादन किंवा लँड ॲक्विजिशन ॲक्ट ही महत्त्वाची होती आणि आता त्यांनी ज्या जाचक तरतुदी होत्या या कायद्यातल्या त्या शिथिल केलेल्या आहेत. नेमक्या कुठल्या या तरतुदी होत्या, काय सुधारणा त्यांनी सुचवलेल्या आहेत त्याच्यात, आणि ह्याच्या आधी ज्या त्रुटी म्हणतात की ज्यामुळेच आधीच्या सरकारवर पॉलिसी पॅरालिसिसचा एक आरोप होत होता, काय होत्या त्याने? नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे, अगदी अगोदरचा जो भूसंपादनाचा कायदा होता तो ब्रिटिशांचा होता 1894 सालातला आणि मागच्या वर्षी म्हणजे ह्या सरकारने निवडणुकांच्या तोंडावरती गेल्या वर्षी 2013 मध्ये हा नवीन भूसंपादनाचा कायदा केला. याच्यामधल्या 2 तरतुदी ज्या आहेत त्याच्या बाबतीत ह्या सरकारने निर्णय घेतलाय. त्या असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे अशी की एखाद्या भूखंडाचं म्हणजे अक्विजिशन करायचं असेल, तो संपादित करायचा असेल तर त्याच्यासाठी लोकांच्या मंजुरीची 70% लोकांच्या मंजुरीची अट होती त्याच्यामध्ये. तर काही जे विषय आहेत म्हणजे विशेषतः संरक्षण दलासाठी तो एखादा भूखंड हवा असेल, इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी हवा असेल, ग्रामीण भागामध्ये विद्युतीकरण करण्यासाठी हवा असेल, तर अशा काही गोष्टींसाठी हे भूसंपादन करताना आता लोकांच्या संमती घेण्याची गरज नाही अशा पद्धतीचा एक भाग बदललेला आहे. मला वाटतं अफोर्डेबल हाऊसिंग पण त्याच्यात अफोर्डेबल हाऊसिंग पण आहे. अनेक म्हणजे सामने पीपीपी प्रकल्पांचा सुद्धा उल्लेख आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखीन एक भाग असा आहे की एखादा प्रकल्प किंवा एखादं कामासाठी भूखंड संपादित करताना त्याचे सामाजिक परिणाम काय होणार आहे हे तपासून पाहण्याची तरतूद ह्या मागच्या सरकारने केलेल्या कायद्यात होती. तर ती सुद्धा बदललेली आहे. कारण त्याच्यामुळे कुठेतरी दिरंगाई होते, विलंब होतो हे सगळं करायला आणि तातडीने काही निर्णय घ्यायचे असल्यामुळे हा बदल केलेले आहेत. हे 2 बदल केलेले आहेत. संदीपजी, आपण जर पाहिलं की मुळात शेतकऱ्यांचं कल्याण आणि देशाच्या स्ट्रॅटेजिक तसंच विकासाच्या गरजा पूर्ण करतील असंच आम्ही हे करतोय असं सरकारचं म्हणणे. मुळात याआधी काय होतं की लँड ॲक्विजिशन ते नीट होत नसल्यामुळे शेतकऱ्यांचाही त्याच्यात काही फायदा होत नसे, ते प्रकल्पही पूर्ण होत नसत आणि त्याच्यामुळे कोणाचंच त्याच्यातनं हेतू साध्य होत नव्हता. अशा प्रकारचं एक वातावरण होतं. आता ह्या जे जे आपण म्हणू शिथिलतामुळे हे जे त्यांनी केलेलं आहे त्यामुळे असं कुठले आपल्याला परिणाम जाणवतील असं वाटतं औद्योगिक किंवा गुंतवणूक क्षेत्रात? नाही, मुळामध्ये मी थोडक्यामध्ये ना की
म्हणजे 1894चा कायदा आणि जो आता 2013ला केलेला कायदा आहे त्याच्यामधले हे 2 बदल कालचे आहेत. बरोबर. तर त्याच्या व्यतिरिक्त हा फरक मी थोडक्यात सांगतो. एक म्हणजे असा आहे की तो जो ब्रिटिशांचा जो कायदा होता त्याच्यामध्ये 30% दिलासा रक्कम देण्याची तरतूद होती आणि आता हा जो कायदा आहे त्याच्यामध्ये 100% दिलासा रक्कम मिळू शकतो जमीन मालकांना. नंतर त्या कायद्यामध्ये ब्रिटिशांनी केलेल्या कायद्यामध्ये जमीन मालकाच्या संमतीची गरज नव्हती. आता खाजगी कंपन्यांना जर समजा संपादित करायची असेल तर त्याच्यासाठी 80% लोकांच्या संमतीची गरज आहे. अर्थात मगाशी म्हटलं तसं त्यातला हा भाग बदललाय की सरकारला जर हवी असेल काही प्रकल्पांसाठी तर त्याच्यासाठी जी अट होती कन्सेंटची लोकांच्या ती वगळलेली आहे. आदिवासींची जमीन घेताना ग्रामसभेची मंजुरीची गरज त्या काळात म्हणजे ब्रिटिशांच्या कायद्यात नव्हती पण ह्या कायद्यामध्ये ती आहे. पुनर्वसनाच्या तरतुदी त्या जुन्या कायद्यात नव्हत्या. याच्यामध्ये पुनर्वसनाच्या तरतुदींचा समावेश आहे. पूर्वीचा जो आहे तो फक्त कायदा जो होता तो जमीन मालकांना मोबदला देणारा होता. आताचा जो हा कायदा आहे त्याच्यामध्ये जमिनीवर अवलंबून असलेली सुद्धा जी लोक आहेत म्हणजे शेतमजूर असतील किंवा काय त्यांना सुद्धा याचा फायदा देणार आहे. आणि सोशल इम्पॅक्ट असेसमेंटची तरतूद जुन्या कायद्यात नव्हती. आता ह्या नवीन कायद्यामध्ये ती सरकारी जे प्रकल्प आहे म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असतील, संरक्षण दलाशी संबंधित असतील, ग्रामीण विद्युतीकरणाच्या संदर्भात असतील, पायाभूत सुविधांच्या संदर्भातले असतील, इंडस्ट्रियल कॉरिडॉर संदर्भातले असतील आणि पीपीपी प्रकल्प संबंधातील त्याच्यासाठी हा इम्पॅक्ट असेसमेंट काढलेला असलं तरी जर खाजगी एखाद्या उद्योगाला करायचं असेल तर त्यांना ते सोशल इम्पॅक्ट असेसमेंट करून घ्यावं लागेल. तक्रारींच्या सुनावणीसाठी प्राधिकरण नव्हतं ब्रिटिशांच्या कायद्यामध्ये. आता ह्याच्यासाठी एक प्राधिकरण आहे आणि जमीन किती वर्षात वापरली पाहिजे संपादित केलेली ह्याचं बंधन त्या ब्रिटिशांच्या कायद्यामध्ये नव्हतं. आता 5 वर्षात तो वापर करायला लागेल नाही तर ती मूळ मालकांना किंवा त्यांच्या वारसांना ती परत दिली जाऊ शकते आणि कदाचित मग नाही तर सरकार आपल्या लँड बँकमध्ये येईल. तर असे साधारण एक ढोबळमानाने काही ब्रिटिशांचा कायदा आणि ह्याच्यामध्ये फरक आहे. आता तुम्ही जो प्रश्न विचारलात की काल जे केलेलं आहे तर आता त्याच्यामध्ये असं आहे की सरकारी प्रकल्पांसाठी जर समजा कन्सेंट घेणं किंवा सोशल इम्पॅक्ट असेसमेंट करणं तर विलंब होऊ शकतो आणि तो कुठेतरी टाळण्यासाठी तो विलंब टाळण्यासाठी ज्या गतीने मोदींना निर्णय घ्यायचे आणि ते राबवायचे त्याच्यासाठी मला असं वाटतं की त्यांनी हा बदल केलेला आहे. पण संदीपजी जर विरोधकांचं पण एक पाहिलं आपण उत्तरातही आपण ते मेन्शन केलेलं होतं विरोधक काँग्रेसचं असं म्हणणं आहे की ह्या तरतुदींचा लाभ हा खाजगी क्षेत्राला जास्तीत जास्त होईल आणि ह्याच्या पुढचं म्हणजे इम्प्लिमेंटेशनच्या आधी काँग्रेसचं म्हणणं असं की आता पुढचं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे त्याच्यामध्ये यातली जी प्रत्येक शब्द आहे ह्या ज्या कायद्यातील सुधारणा केल्यात किंवा या प्रत्येक शब्दाला आम्ही संसदीय तपासणीला सामोरं जावं लागेल असं हे बघू असं विरोधकांचं आहे. पण कुठेतरी यामुळे शेतकऱ्यांच्या हितात बाधा येते म्हणून ह्या प्रकारचा विरोध होत आहे असं वाटतं का आपल्याला की ओलिताखालची जमीन सुद्धा घेतील सुपीक जमीन घेतील अशा प्रकारचे दोन्ही वावडे आपण ऐकलेल्या आहेत. नाही कसं आहे की एखादी बंधनं असणं आणि ती बंधनं उठवल्यानंतर त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. म्हणजे आता विशेषतः पीपीपी प्रोजेक्ट जे आहेत ते पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आहे. आता एखादा प्रकल्प हा म्हणजे जरी आपण असं म्हटलं की तो खाजगी कंपनी उभारत असला त्याच्यात सरकारचाही सहभाग असला तरी काही वेळा असं होऊ शकतं की तो ह्या कक्षेत आणून की ह्याच कक्षेमध्ये आहे असं भासवून किंवा दाखवून त्याला हा लाभ दिला जाऊ शकतो की तुम्ही पण जमीन संपादन करण्याची गरज नाही किंवा असे काही गैरफायदे घेतले जाऊ शकतात. पण आता असं आहे की त्याच्यामध्ये ती यंत्रणा जी आहे ती कशा पद्धतीने ह्याला सगळ्याला डील करते हे महत्वाचं आहे. म्हणजे आता प्राधिकरण आहे समजा अशा पद्धतीने लोकांवरती अन्यायकारक पद्धतीने हा सरकारी प्रकल्प असं भासवून किंवा त्या तरतुदींचा लाभ घेऊन जर समजा भूसंपादन एखादा खाजगी उद्योगपती करणार असेल अनावश्यक करणार असेल गरजेपेक्षा जास्त करणार असेल तर प्राधिकरणाकडे जाऊन दाद मागण्याची एक तरतूद आहे किंवा त्या व्यतिरिक्त सुद्धा कोर्टामध्ये जाण्याची दाद आहे. आणि शिवाय आपल्याला आज माहिती आहे की मीडिया आहे शिवाय इतर सामाजिक संस्था आहेत त्यामुळे या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टींकडे एक आवाज उठवला निश्चित जाऊ शकतो. त्यामुळे ही जी काही बंधनं उठवलेली आहेत त्याला हा जो विरोध आहे काँग्रेसकडून होणं तो स्वाभाविक आहे. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की मुळामधला त्यातल्या ज्या 90% ज्या तरतुदी आहेत ह्या सगळ्या काँग्रेसच्या राजवटीतच झालेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की जयराम रमेश वगैरे यांच्यासारखे जे मंत्री काँग्रेसच्या राजवटीत मंत्री होते तर त्यांचे खूप एनजीओशी सौहार्दपूर्ण संबंध होते आणि त्यांच्या सूचना घेऊन अनेक कायदे अनेक निर्णय त्या काळामध्ये केले गेले आणि त्यामुळे मला वाटतं कुठेतरी ह्या सोशल इम्पॅक्ट असेसमेंटची जी तरतूद आहे सरसकट लागू करण्याची ती मला वाटतं त्यावेळेला कायद्यात अंतर्भूत झाली होती. नव्या सरकारला ती अनावश्यक वाटल्याने ती सरकारी प्रकल्पासाठी ती वगळलेली आहे. बरोबर सर. नवीन सरकारचे जे आपण उद्दिष्ट जर पाहिले की विकास दर असेल किंवा पायाभूत सुविधा त्यांना वाढवायच्या आहेत मग ते 100 स्मार्ट सिटी असतील किंवा बुलेट ट्रेन असेल किंवा जो जपानबरोबर आपला चाललेला आहे तो डेडिकेटेड
फ्रेट कॉरिडॉर अशा प्रकारचे अनेक प्रकल्प आहेत. पण ज्याला आपण समतोल विकास म्हणतो की शहरीकरण सुद्धा काळाची गरज आहे, पण याचबरोबर जी आपली ग्रामीण अर्थव्यवस्था आहे त्यालाही कुठे बाधा होऊ नये, त्या दृष्टीने हा जर वेग वाढवायचा असेल तर हे अगदी थोडं पहिलं पाऊल आहे असं वाटतं आपल्याला, हे जे झालेलं आहे ते. आणि याचा पुढचा मार्ग काय असेल आणि यात सुधारणेला काय व्हावं? नाही, एक गोष्ट मान्य केली पाहिजे की कुठलाही प्रकल्प राबवायचा तर त्याच्यासाठी जमीन पाहिजे आणि जमीन संपादन ही सुलभतेने झालं पाहिजे. आणि ते असं होताना असं झालं पाहिजे की जमीन तर उपलब्ध झाली पाहिजे पण जमीन मालकावर कुठे अन्याय होता कामा नये, त्यांना सुद्धा चांगला दर मिळाला पाहिजे, त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे. बरेच वेळा पुनर्वसनाचे आपल्याकडे अनेक असं की अमुक अमुक प्रकल्पग्रस्त त्यांचं पुनर्वसन नाही. तर हे सगळं विचार करता मला असं वाटतं की निश्चितच नवीन सरकारचं जे काही धोरणं आहेत आर्थिक आणि उदारीकरणाची आणि एकूणच विकासाची, त्याच्याशी सुसंगत अशा दृष्टीनेच टाकलेलं पाऊल आहे. आणि मला तर असं वाटतं की हा मागच्या सरकारने केलेल्या कायद्यात फक्त काही सुधारणा केलेल्या आहेत, म्हणजे पूर्णपणे काही आमूलाग्र बदल केलेत असं काही म्हणता येत नाही मला. आणि याच्यात मुळातच राज्यांसाठी काय तरतूद आहे, म्हणजे हे जर जमीन अध्यादेश किंवा भूसंपादनाचं आहे, त्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी पण त्यांचं एक हे होतं की राज्यासाठी सुद्धा मला भूसंपादनाचं एक वेगळं स्ट्रॅटेजी करायला लागेल. बरोबर. राज्यांकडे नाही, राज्यांनी म्हणजे महाराष्ट्रा बाबतीत सांगायचं झालं तर महाराष्ट्राने ऑगस्टमध्ये या संदर्भातली नियमावली तयार केलेली आहे आणि त्या नियमावलीनुसार आपल्याला मल्टीप्लायर निश्चित करायला सांगितले होते. आणि महाराष्ट्राने जे मल्टीप्लायर निश्चित केलेले आहेत शहर आणि शहरापासून दूर जाताना ग्रामीण भागात, तर त्यानुसार आता 25 किलोमीटर किंवा त्या पलीकडेपर्यंत जी जमीन असेल शहरापासून, तर त्याच्यासाठी आता आपल्याकडे साधारण जमिनीच्या बाजारभावाच्या साधारण 2.5 पट रक्कम हे मिळेल. म्हणजे जे चौपटची तरतूद आहे मूळ कायद्यामध्ये, पण आपल्याकडे चौपट देणार नाही, तर 2.5 पट रक्कम मिळेल अशी तरतूद राज्यांनी केलेली आहे. मला वाटतं कुठेही संदीपजी म्हणजे आपल्याला ग्रोथ हवीच आहे, आपल्याला लँड ॲक्विजिशन अतिशय महत्त्वाचा हा टप्पा आहे, पण कुठेही शेतकऱ्यांचं कुठल्याही कोणाच्याही हितसंबंधाचं हिताचं नुकसान होऊ नये की जर प्रकल्पग्रस्त असेल त्याला सुद्धा तसं, कारण त्यांनी मला वाटतं म्हटलेलं की प्रकल्पग्रस्तांचं जीवनमान उंचावणं, त्यांचं आर्थिक हे उंचावणं हेही आमचा उद्देश आहे. अशा प्रकारचे जर समतोलही झाला तर मला वाटतं निश्चितच एक क्रांतिकारी हे ठरेल आणि आपल्याला देशाला भारतासारख्या आर्थिक महासत्ता होण्याची स्वप्न बघण्याला हे छोटंसंच पाऊल म्हणायला हरकत नाही. आज आपण 9:30च्या बातमीपत्रात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि पुन्हा एकदा आपल्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आपल्याला यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. सरस सरस हे सरस सरस महालक्ष्मी सरस सरस कलाकृतींचे दर्शन येथे लोककलांची लज्जत येथे मराठमोळे पदार्थ जेथे झुंबड उडते खरेदीसाठी महालक्ष्मी सरस 31 डिसेंबर ते 12 जानेवारी वांद्रे रेक्लेमेशन लीलावती हॉस्पिटल समोर वांद्रे पश्चिम, सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत, सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य. महालक्ष्मी सरस. महालक्ष्मी सरस सरस. काश्मीरमध्ये भाजपच्या शिष्टमंडळानं आज राज्यपाल NN व्होरा यांची भेट घेतली. त्यामुळे राज्यातील सत्ता स्थापनेची कोंडी फुटण्याची शक्यता आहे. राज्यात स्थिर सरकार स्थापन होण्याची चर्चा सुरू आहे, मात्र सत्ता स्थापनेबाबत घाईगर्दीनं निर्णय घेणार नसल्याचं भाजपानं स्पष्ट केलं आहे. भाजप आणि पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी यांच्यात येत्या 1-2 दिवसात औपचारिक चर्चा सुरू होईल अशी आशा भाजपानं व्यक्त केली आहे. भाजपाशी चर्चा करण्यासंदर्भात PDPनं कालच सकारात्मक संकेत दिले होते. दरम्यान दोन्ही पक्षात अनौपचारिकरित्या संपर्क झाल्याचं भाजपा सरचिटणीस राम माधव यांनी म्हटलं आहे. PDPच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांचे सकारात्मक संकेत दोन्ही पक्षात औपचारिक चर्चेसाठी उपयुक्त ठरतील अशी आशा राम माधव यांनी व्यक्त केली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गैरकारभार रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वितरण व्यवस्थेवर देखरेख ठेवली जाणार असल्याचं केंद्रीय अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांनी स्पष्ट केलं आहे. नवी मुंबई परिसरातल्या अन्नधान्याच्या गोदामांचं निरीक्षण केल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. अन्नधान्य वितरण ही प्रामुख्यानं राज्य सरकारची जबाबदारी असून त्यांनी ती नीट पार पाडावी अशी अपेक्षा असली तरी केंद्र सरकार यात लक्ष घालणार असल्याचंही पासवान यांनी सांगितलं. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे रेशन कार्ड वितरणावर देखील नियंत्रण ठेवणार असल्याचं ते म्हणाले. बोगस रेशन कार्ड बनवण्याचं प्रमाण यामुळे आटोक्यात येईल असा विश्वासही पासवान यांनी व्यक्त केला. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथल्या आगामी कुंभमेळ्यापूर्वी गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्याला राज्य सरकारचं प्राधान्य राहील असं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. कुंभमेळ्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल असंही महाजन यांनी नाशिक इथं आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं. कुंभमेळ्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन गर्दीचं प्रभावी व्यवस्थापन करण्यासंदर्भात राज्य सरकारनं एक अभ्यास हाती घेतला आहे असंही महाजन आज म्हणाले.
ऊस दराबाबत सरकारनं त्वरित निर्णय घ्यावा, शेतकऱ्यांना वीज बिलं माफ करावी, गारपिटीमुळे नुकसान झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करावे, तसंच दूध उत्पादक शेतकऱ्यांना लिटरमागे अनुदान द्यावं या आणि शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापूरमध्ये धरणं आंदोलन करण्यात आलं. आघाडी सरकारच्या काळात सुरू केलेलं टेंभू म्हैसाळ योजनेचं काम लवकरात लवकर सुरू करावं अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. कालच्या अधिवेशनामध्ये या निमित्तानं तातडीनं पंचनामे करण्याबाबतचं आश्वासन सभागृहामध्ये मंत्री महोदयांनी दिलं. अद्याप त्याची कुठल्याही प्रकारची कार्यवाही या ठिकाणी झालेली नाही. की या धनगर समाजाला 1 महिन्याच्या आत आम्ही आरक्षण देऊ. कालच्या अधिवेशनामध्ये आम्ही सगळ्या मंडळी त्या ठिकाणी आंदोलन केलं. दिवसभर त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने वाटाघाटी चर्चेसाठी बोलवलं, परंतु जाणीवपूर्वक या सरकारनं या समाजाकडे लक्ष दुर्लक्षित केलेलं आहे. अच्छे दिन दाखवणार म्हणत भाजपा सरकार जनतेला बुरे दिन दाखवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. राज्यातली छोट्यातली छोटी गावं बारमाही रस्त्यानं जोडण्यासाठी राज्य शासन मुख्यमंत्री ग्रामसडक योजना हाती घेणार असल्याचं ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज सांगितलं. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर राज्यातली ही योजना असेल असं मुंडे यांनी पीटीआयशी बोलताना स्पष्ट केलं. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आलं असून लवकरच या संदर्भातला प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल असंही त्या म्हणाल्या. ही योजना 3 टप्प्यात राबवण्याचा प्रस्ताव असून आतापर्यंत कुठल्याही योजनेत अंतर्भाव न झालेली 250 लोकवस्ती असलेली गावंही या रस्त्यात जोडली जातील असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. नववर्षाचं स्वागत करत समाजातल्या अनेक मान्यवरांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. येणारं वर्ष हे महाराष्ट्रातील आपल्या तमाम मराठी बांधवांकरता आणि महाराष्ट्राच्या जनतेकरता माझ्या खूप खूप शुभेच्छा. निश्चितपणे येणारं वर्ष विकासाचं वर्ष राहील. या वर्षात बेरोजगारांना रोजगार मिळेल, महाराष्ट्राचा विकास होईल आणि आपला देश प्रगती आणि विकासाच्या दृष्टीने पुढे जाईल असा मला विश्वास आहे. मी सह्याद्री चॅनल बघणाऱ्या सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला आणि सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. प्रेक्षकांना मी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. महाराष्ट्राच्या जनतेचा येणारा वर्ष ज्या विश्वास ठेवून त्यांनी या सरकारवर जबाबदारी सोपवलेली आहे त्यात आम्ही परिपूर्ण व्हा यासाठी तुमच्याकडून पण आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे. सर्व महाराष्ट्रातील सर्व जनतेला मनापासून शुभेच्छा देतो आणि येणारं 2015 वर्ष हे त्यांना सगळ्यांना सुखाचं आनंदाचं जावं अशी अपेक्षा करतो, प्रार्थना करतो. गेल्या वर्षी अनेक कठीण समस्यांचा सामना महाराष्ट्राला करावा लागला, महाराष्ट्रातल्या नागरिकांना करावा लागला. मग कुठं अतिवृष्टी झालेली असेल, कुठे गारपीट झालेली असेल, कुठे दुष्काळ असेल. आता या परिस्थितीतून बाहेर पडून पुन्हा महाराष्ट्राला शेतीच्या क्षेत्रात, उद्योगाच्या क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये सगळीकडं स्थिरपणानं पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आमच्यातल्या प्रत्येक नागरिकाची आहे. पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला कायदा आणि सुव्यवस्थेबरोबर सुरक्षितता, आरोग्य आणि सौख्य मिळावं ही आमची शुभेच्छा राहील. त्याचबरोबर हा महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र आणि अखंड राहावा अशी आणि कधी आम्हाला महाराष्ट्रासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांचा विसर पडू नये इथल्या जनतेला ही आमची अपेक्षा राहील. वर्ष माझी खात्री आहे की काहीतरी चांगलं घेऊन येईल महाराष्ट्रासाठी. फक्त महाराष्ट्रासाठीच नाही तर भारतासाठी. हे वर्ष खरोखरच आनंदाचं, सुखाचं आणि भरभराटीचं आहे. प्रगती व्हावी आपल्या मुंबईची असं नाही म्हणणार मी, फक्त आपल्या देशाची खूप प्रगती व्हायला पाहिजे आणि ती होईल असं कुठेतरी एक मन सांगतंय. आणि सगळ्यांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. राज्यात मराठवाडा, विदर्भ तसंच नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला. औरंगाबाद शहर आणि परिसर तसंच सांगली जिल्ह्यातही आज दुपारी अवकाळी पाऊस झाल्यानं द्राक्ष, डाळिंब पिकाचं नुकसान झालं. नाशिक जिल्ह्यात आज सकाळी अनेक ठिकाणी तुरळक ते जोरदार पाऊस झाला, त्यामुळे या परिसरातल्या डाळिंब आणि द्राक्ष या पिकांना फटका बसला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातही अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेलं ज्वारी, हरभऱ्याचं पीक मातीमोल झालं आहे.
अकोला जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली। यामुळे जिल्ह्यातल्या हरभरा आणि कापूस पिकांचं तसंच फळबागांचंही नुकसान झालं। नागपुरातही अवकाळी पाऊस होत असून या पावसानं तापमानात घट झाली आहे, मात्र त्यामुळे संत्रा पिकाचं नुकसान झालं आहे। राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीची परिस्थिती का निर्माण झाली आणि ही स्थिती कधीपर्यंत कायम राहणार आहे याविषयी पुणे वेधशाळेच्या उपमहासंचालक डॉ. मेधा खोले यांनी दूरध्वनीवरून दूरदर्शनला माहिती दिली आहे। काश्मीरमध्ये थंडीचा जोर पुन्हा वाढला असून कारगिलमध्ये या हंगामातल्या सर्वात बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याकडे जे वारे येत आहेत ते बंगालच्या उपसागराकडून येत आहेत आणि त्या वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात बाष्प राज्याकडे येत आहे आणि त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये कोकण आणि गुजरातच्या किनारपट्टीलगत एक चक्रवातीय परिस्थिती, ज्याला सायक्लोनिक सर्क्युलेशन असं म्हणतात, असंही निर्माण झालेलं आहे आणि त्याचबरोबर उत्तरेकडून जे वारे वाहतात पश्चिम दिशेकडून त्याच्यामध्येही एक कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे। तर या तीन वेगवेगळ्या परस्परपूरक घटकांमुळे राज्यामध्ये कालपासून ढगाळ हवामान निर्माण झालेलं दिसून येत आहे आणि त्याचबरोबर राज्यात तुरळक ठिकाणी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या तीनही उपविभागांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह आणि काही ठिकाणी गारांसह पाऊस झालेला आहे आणि ही जी हवामानाची स्थिती आहे ती या तीन घटकांच्या परस्पर पूरकतेमुळे निर्माण झालेली आहे आणि आजची जर हवामानाची ताजी स्थिती लक्षात घेतली तर हे घटकांची पूरकता आणखी 24 ते 36 तास टिकून राहण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे आज आणि उद्या म्हणजे 1 जानेवारी आणि 2 जानेवारी या दोनही दिवशी अशा पद्धतीचा पाऊस राज्यामध्ये अपेक्षित आहे आणि त्याच्यानंतर हा जो सगळा पावसाचा पट्टा आहे तो पूर्वेकडे सरकेल आणि 3 जानेवारी नंतर पुन्हा एकदा ही ढगाळ हवामान किंवा पावसाची परिस्थिती आहे राज्यातली त्याच्यामध्ये सुधारणा होऊन पुन्हा एकदा आकाश निरभ्र होईल आणि त्याच्यामुळे आता जी किमान तापमानात वाढ झालेली आहे त्याच्यामध्ये काहीशी घट होऊन 5 ते 6 जानेवारी नंतर पुन्हा एकदा किमान तापमानात मोठी घट होऊन काही ठिकाणी थंडीची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे। काश्मीरमध्ये थंडीचा जोर पुन्हा वाढला असून कारगिलमध्ये या हंगामातल्या सर्वात नीचांकी म्हणजे उणे 15.8° तापमान नोंदवलं गेलं। श्रीनगरमध्ये उणे 4.8° तापमान होतं। पंजाब आणि हरियाणातल्या जनतेला मात्र बोचऱ्या थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला। राज्यात येत्या 36 तासात मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 27, किमान 16, नागपूर 26-19, पुणे 24-15, औरंगाबाद 25-17, नाशिक 23-12, कोल्हापूर 24-18, रत्नागिरी 28-19, सोलापूर 30-19 आणि अमरावती कमाल 29 तर किमान 16। ठळक बातम्या पुन्हा एकदा। टोलबाबत महिन्याभरात नवं धोरण आणण्याचा प्रयत्न करणार केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी। एलपीजी अनुदानाची रक्कम आजपासून ग्राहकांच्या बँक खात्यात थेट जमा होणार। विनाअनुदानित गॅस सिलेंडर आणि विमान इंधन दरात कपात। भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देऊ केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग। केंद्रीय नियोजन आयोगाऐवजी आता नीती आयोग आजपासून कार्यरत होणार। सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गैरकारभार रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरणार केंद्रीय मंत्री रामविलास पासवान। आणि राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा, फळबागा आणि पिकांचं नुकसान। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।